सॉफ्टवेअर आणि इन्स्टॉल केल्यानंतर ते रन कसे करायचे त्याच्यामध्ये सिंपल प्रोग्राम्स किंवा इन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस कशी करायची ते आज तिथे दाखवतो. ठीक आहे. 2 फाईल्स असतील. ठीक आहे. 2 एक्झिक्युटेबल फाईल्स असतील. एक असेल ही JRE. JRE कशासाठी आहे? जावा फाईल आहे ही. ठीक आहे. म्हणजे हा जो कंपायलर आहे लक्षात घ्या इकडे, हा 8085 चा कंपायलर आहे. कंपायलर म्हणजे सिम्युलेटर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 8085 चे रिलेटेड जवळपास सर्व प्रोग्राम तुम्ही रन करून त्याचे आउटपुट बघू शकता तिथे डोळ्यासमोर. ठीक आहे. पण हा डायरेक्टली जर तुम्ही रन केला तर हा रन होत नाही, कारण ही .jar फाईल आहे. समजतंय? प्रत्येक फाईलचं एक एक्सटेन्शन असतं. जसं की .pdf आहे, ही PDF फाईल असते, .doc डॉक्युमेंट फाईल असते, .ppt प्रेझेंटेशन फाईल असते. तसंच ही .jar म्हणजे एक जावा फाईल आहे. आणि ही जावा फाईल रन करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हे JRE हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही सॉफ्टवेअर बघूयात आपण. सर्वात अगोदर तुम्हाला JRE फाईल इन्स्टॉल करावी लागेल. एक एक्झिक्युटेबल फाईल आहे. क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे. खूप सोपा आहे हा सेटअप. इकडे जोपर्यंत जावा सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत आहे तोपर्यंत आपण ॲड्रेसिंग मोड हा टॉपिक डिस्कस करू. ठीक आहे. यू हॅव सक्सेसफुली इन्स्टॉल्ड द जावा. ठीक आहे. इन्स्टॉल झालेला आहे. लक्ष द्या आता इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. JRE सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही फाईल आहे ना .rar फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे कॉम्प्रेस केलेली आहे, झिप फाईल आहे ती. सिम्पली राईट क्लिक करा आणि इथं एक्सट्रॅक्ट करा. एक्सट्रॅक्ट हेअर केलं तरी चालतं किंवा एक्सट्रॅक्ट टू 8085 कंपायलर फोल्डर केलं तरी चालतं. ठीक आहे. सिम्पली एक्सट्रॅक्ट करायचं त्यांना आणि एक्सट्रॅक्ट केल्याच्या नंतर इथं प्रोग्राम्स आहेत. ठीक आहे. हे प्रोग्राम स्टोअर केलेले आहेत त्याच्यामध्ये. काही बेसिक प्रोग्राम्स आहेत. नाहीये आणि जीपीजी फाईल नसल्यामुळे आपल्याला ते सिम्युलेटर ओपन करता येत नाहीये. ठीक आहे. आता इकडे मोडचा हा थेरोटिकल टॉपिक आपण आज इथे डिस्कस करू. आता बघा लास्ट लेक्चर मध्ये आपले हे सर्व इन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेले आहेत. काही इन्स्ट्रक्शन्स आहेत जे की मी सिरियल कम्युनिकेशन आणि इंटरप्ट या टॉपिकच्या नंतर कव्हर करेल. ठीक आहे. बाकी आपले 90% इन्स्ट्रक्शन जवळपास क्लासमध्ये कंप्लीट झालेले आहेत. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ॲड्रेसिंग मोड्सचा. ॲड्रेसिंग मोड्स काय असतात बघा इकडे. मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये 5 ॲड्रेसिंग मोड्स आहेत. ते आहेत इमिडिएट ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड आणि इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड. आता बेसिकली ॲड्रेसिंग मोड्स काय असतात? ॲड्रेसिंग मोड्स आर नथिंग बट हाऊ मायक्रोप्रोसेसर ॲक्सेस द डेटा फ्रॉम टू अँड फ्रॉम मेमरी ऑर आयओ डिव्हाइसेस. मेमरी किंवा आयओ डिव्हाइसेस पासून मायक्रोप्रोसेसर त्या डेटाला कशा प्रकारे रीड किंवा राईट करत आहे, तर त्यानुसार हे ॲड्रेसिंग मोड्स असतात. ठीक आहे. बघा इकडे देर आर डिफरंट वेज दॅट अ मायक्रोप्रोसेसर कॅन ॲक्सेस द डेटा फ्रॉम मेमरी ऑर आयओ डिव्हाइसेस. These are referred as addressing modes. Okay, how the microprocessor access the data from memory or IO devices is referred as addressing modes. So there are 5 addressing modes: immediate, register, indirect, direct and implied. We will discuss each of these addressing modes in detail along with some examples. Right? So immediate addressing mode. In the immediate addressing mode, you will find a letter I is written in the instruction itself, right? And in this instruction, the data or the address is immediately specified into the instruction. समजतंय? इमिडिएट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय? तर त्याच इन्स्ट्रक्शन मध्ये तो 8 बिट डेटा किंवा 16 बिट डेटा स्पेसिफाय केलेला असेल. तर ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये 8 बिट डेटा किंवा 16 बिट स्पेसिफाय केलेला आहे ते सर्व इन्स्ट्रक्शन कोणते येतात? इमिडिएट ॲड्रेसिंग मोड मध्ये येतात. आणि हे इन्स्ट्रक्शन कसे आयडेंटिफाय करायचे? तर या इन्स्ट्रक्शन मध्ये आई हा लेटर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. जसं की याचे एक्झाम्पल बघा. आणि हे सगळे इन्स्ट्रक्शन आपण डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. MVI A,20H. आता या इन्स्ट्रक्शन मध्ये बघा इथे MVI हा कोणत्या ग्रुप मधील इन्स्ट्रक्शन आहे? डेटा ट्रान्सफर ग्रुप. MVI स्टँड फॉर मूव्ह इमिडिएट द स्पेसिफाईड डेटा इनटू अक्युमुलेटर. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन काय करेल बघा. इथे एक सोर्स फील्ड आहे. सोर्स फील्ड मध्ये 20H ही व्हॅल्यू आहे. डेस्टिनेशन फील्ड मध्ये अक्युमुलेटर आहे
आणि याच इन्स्ट्रक्शन मध्ये ज्या अॅक्युम्युलेटर मध्ये जो डेटा कॉपी करायचा आहे तर तो डेटा इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय केलेला आहे. तो डेटा कुठे दुसऱ्या रजिस्टर मध्ये स्टोअर केलेला आहे का किंवा दुसऱ्या मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर केलेला आहे का? नाही. तर तो डेटा इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय केलेला आहे, म्हणून याला म्हणतात इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. तर हा डेटा, हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर 20H हा सोर्स फील्ड मधील डेटा डेस्टिनेशन मधील अॅक्युम्युलेटर मध्ये कॉपी होईल. समजतंय? त्यानंतर पुढचा इन्स्ट्रक्शन बघा, MVI M,30H. There is a 8-bit data in the source field, that is 30H, and this data will get copied into the memory locations pointed by memory pointer M. Okay. त्यानंतर बघा आहे LXI SP, त्यानंतर LXI D. हा इन्स्ट्रक्शन काय करतात बघा, X कशासाठी आहे 16 बिट, I कशासाठी आहे इमिडिएट, L कशासाठी आहे लोड. L stands for load immediate the 16 pair with the 16 bit data specified in the instruction. इन्स्ट्रक्शन मध्ये हे दोन्ही 16 बिट डेटा आहेत आणि हे SP हा एक 16 बिट रजिस्टर आहे आणि DL ही एक व्हॅलिड रजिस्टर पेअर आहे, 16 बिट रजिस्टर पेअर आहे. तर हा LX इन्स्ट्रक्शन काय करतो, दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द स्पेसिफाईड 16 बिट डेटा इनटू स्टॅक पॉइंटर ॲज वेल ॲज DE रजिस्टर पेअर. ओके. आता हे डेटा कशा प्रकारे स्टोअर होतो हे सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. फक्त हे इन्स्ट्रक्शन आयडेंटिफाय करायचे कसे करायचे केल्याच्यामध्ये लक्षात घ्या. ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये इमिडिएट डेटा स्पेसिफाय केलेला आहे ते सगळे इन्स्ट्रक्शन इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट बघा रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड याच्यामध्ये लक्षात घ्या सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही डेटा कशामध्ये असतील, रजिस्टर मध्ये स्टोअर केले असतील. आता इथे बघा मूव A, B इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होईल, द कंटेंट्स ऑफ B रजिस्टर विल गेट कॉपीड इनटू अॅक्युम्युलेटर. नाउ 8-bit data is stored in both the registers, accumulator as well as B register. ठीक आहे. आता हे डेटा ट्रान्सफरचं ऑपरेशन आहे, बी रजिस्टर मधील डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये कॉपी होतोय. आता याच्यामध्ये जो डेटा कॉपी करायचा आहे तो कशामध्ये स्टोअर आहे, रजिस्टर मध्ये, म्हणून हा इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेसिंग मोड काय येतो, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. त्यानंतर हा इन्स्ट्रक्शन बघा SPHL काय करतो हा इन्स्ट्रक्शन, दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द कंटेंट्स ऑफ HL पेअर इनटू स्टॅक पॉइंटर. जे कंटेंट लोड करायचे ते कशामध्ये स्टोअर आहेत, HL पेअर मध्ये. HL पेअर काय आहे, रजिस्टर्सच आहेत. त्यानंतर ऍड C इन्स्ट्रक्शन काय करतो, दिस इन्स्ट्रक्शन विल ऍड द कंटेंट्स ऑफ रजिस्टर C अलॉंग विथ द कंटेंट्स ऑफ अॅक्युम्युलेटर. म्हणजे ज्या दोन नंबरची ऍडिशन घ्यायची दोन्ही नंबर कशामध्ये स्टोअर आहेत, रजिस्टर्स मध्ये. एक आहे अॅक्युम्युलेटर मध्ये, दुसरा आहे C रजिस्टर मध्ये. ठीक आहे. मग रजिस्टर ऍड्रेसिंग मोड कसा आयडेंटिफाय करणार, याच्यामध्ये सोर्स फील्डचा जो काही डेटा आहे, स्पेशली सोर्स फील्डचा डेटा तो कशामध्ये स्टोअर केलेला असतो, रजिस्टर मध्ये. त्यामुळे हा रजिस्टर ऍड्रेसिंग मोड आहे. इथे मात्र इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये सोर्स फील्डचा डेटा कशामध्ये स्टोअर केलेला असतो, त्यात मेन्शन केलेला असतो, त्याच इन्स्ट्रक्शन मध्ये मेन्शन केलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा थर्ड टाइप आहे डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये जो डेटा ऍक्सेस करायचा आहे मायक्रोप्रोसेसरला तो एका मेमरी मध्ये स्टोअर केलेला असेल आणि त्या मेमरीचा लोकेशन हा इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय केलेला असेल. म्हणजे डायरेक्ट मेमरी लोकेशन मधून डेटा ऍक्सेस करणार मायक्रोप्रोसेसर, म्हणून हा ऍड्रेसिंग मोड कोणता आहे, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. समजतंय? आता इथे हा इन्स्ट्रक्शन काय करतो बघा, this instruction copies 8-bit data from 2000H memory location into accumulator. आता जो डेटा कॉपी करायचा अॅक्युम्युलेटर मध्ये तो कशामध्ये कुठे स्टोअर आहे, मेमरी मध्ये. मेमरी लोकेशन डायरेक्टली स्पेसिफाय केलेला आहे. कोणता आहे तो मेमरी लोकेशन, 2000H. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली या मेमरी लोकेशन मधून 8-bit डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये कॉपी करेल तो. त्यानंतर बघा SHLD काय आहे लॉंग फॉर्म या इन्स्ट्रक्शनचा, स्टोर द HL पेअर इनटू टू मेमरी लोकेशन 3000H अँड 3001H. ठीक आहे. म्हणजे हा आता इथे बघा इथे HL पेअर म्हणजे 16 बिट डेटा आहे. मग 8-bit डेटा या मेमरी लोकेशनवर आणि याचा जो कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन आहे 3001H त्याच्यावर नेक्स्ट 8-bit डेटा स्टोअर होईल, म्हणजे ह्या हायर बाईट त्याच्यामध्ये स्टोअर होईल. तर हा इन्स्ट्रक्शन बघा याच्यामध्ये बघा ह्या दोन्ही इन्स्ट्रक्शन मध्ये काय डिफरन्स आहे. पहिल्या इन्स्ट्रक्शन मध्ये मायक्रोप्रोसेसर डेटा रीड करतोय मेमरी लोकेशन पासून आणि तो मेमरी लोकेशन डायरेक्टली इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय केलेला आहे. दुसऱ्या इन्स्ट्रक्शन मध्ये काय करतोय, HL पेअरचे कंटेंट मेमरी मध्ये स्टोअर करतोय. तर ज्या मेमरी लोकेशन मध्ये स्पेसिफाय करतायत तो मेमरी लोकेशन सुद्धा इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय केलेला आहे. म्हणून हे ह्या टाइपचे इन्स्ट्रक्शन कोणत्या ऍड्रेसिंग मोड मध्ये येतात, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. समजलं? पुढे बघा इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. आता या इन्स्ट्रक्शन मध्ये बघा हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. तर या इन्स्ट्रक्शन मध्ये जो डेटा ऍक्सेस करायचा आहे तो डेटा कुठे स्टोअर असेल, मेमरी मध्ये. पण त्या मेमरी लोकेशनला डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे का, नाही. तर त्या मेमरी स्टॉप पॉइंट करण्यासाठी एक मेमरी पॉइंटर यूज केलेला आहे.
दुसरा इन्स्ट्रक्शन आहे मूव्ह m, a. या इन्स्ट्रक्शन मध्ये हा m काय आहे, मेमरी पॉइंटर. ज्या मेमरी लोकेशनला हा पॉइंट करतोय त्या मेमरी लोकेशनवर ऍक्युम्युलेटरचे कंटेंट कॉपी होतील. आणि हा जो इन्स्ट्रक्शन आहे LDAX, याच्यामध्ये ही जी BC पेअर आहे, दिस BC पेअर इज ऍक्टिंग एज ए मेमरी पॉइंटर. समजतंय? दिस BC पेअर इज ऍक्टिंग एज ए मेमरी पॉइंटर. अँड इन द सेकंड इन्स्ट्रक्शन दिस रजिस्टर M इज ऍक्टिंग एज ए मेमरी पॉइंटर. ओके. आणि सगळ्यात शेवटचा टाईप आहे इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड. हा बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे तो सांगा मला. बाकी इन्स्ट्रक्शन पेक्षा कसा वेगळा आहे तो? इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड बाकी इन्स्ट्रक्शन्स मध्ये बघितलं, जर सोर्सचा डेटा, सोर्स किंवा डेस्टिनेशनचा डेटा रजिस्टर मध्ये स्टोअर असेल तर रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. इन्स्ट्रक्शन मध्ये डेटा स्पेसिफाय केलेला असेल तर इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर असेल आणि डायरेक्टली तो मेमरी लोकेशन स्पेसिफाय केलेला असेल तर डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. मेमरी मध्ये डेटा स्टोअर आहे पण त्या मेमरीला पॉइंट करण्यासाठी एक मेमरी पॉइंटर आहे M किंवा BC पेअर, तर त्या ठिकाणी इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. आणि सगळ्यात पाचवा आणि शेवटचा टाईप आहे इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड. तर हा टाईप बाकी टाईप पेक्षा कसा वेगळा आहे ते सांगा मला. याच्यामध्ये बघा, सेपरेटली डेटा किंवा मेमरी लोकेशन स्पेसिफाय केलेलं आहे का? नाही. तर त्या इन्स्ट्रक्शनच्या ऑपकोड मध्ये डिफाईन केलेलं असतं की काय ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. जसं की बघा CMA चा लॉंग फॉर्म काय आहे? कॉम्प्लिमेंट द अॅक्युम्युलेटर. आता याच्यामध्ये ऑपरेशन कशावर परफॉर्म होणार आहे? अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर असलेल्या डेटावर. अॅक्युम्युलेटर मध्ये जो डेटा आहे त्याचे फक्त कॉम्प्लिमेंट घेणार तो. ठीक आहे. इथे बघा RAL, रोटेट लेफ्ट थ्रू कॅरी. फक्त काय करणार तो? प्रत्येक ऍक्युम्युलेटरच्या प्रत्येक कंटेंटला एक लेफ्ट साईडला शिफ्ट करणार. ठीक आहे. थ्रू कॅरी हा तो इन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, इथे हे इन्स्ट्रक्शन सुद्धा खूप इझिली आयडेंटिफाय करू शकतो आपण. बघा, डायरेक्टली फक्त तो इन्स्ट्रक्शन दिलेला आहे, समोर सोर्स, डेस्टिनेशन किंवा डेटा यापैकी काहीही मेन्शन केलेलं नसतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे आहे 5 ऍड्रेसिंग मोड्स. क्लिअर आहे? इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड आणि रजिस्टर आणि इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. आता मी ते काही एक्झाम्पल देतो, तुम्ही मला त्याचे ऍड्रेसिंग मोड गेस करून सांगायचे. ठीक आहे. मी ते काही एक्झाम्पल देईन, त्याचे ऍड्रेसिंग मोड्स मला तुम्ही गेस करून सांगायचे आहेत. सिंपल आहे, 5च ऍड्रेसिंग मोड्स आहेत. कोणकोणते आहेत ते 5 ऍड्रेसिंग मोड्स? पहिला येतो इमिडिएट. इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. याचं एक एक्झाम्पल सांगू शकता का? याचं कोणतंही एक एक्झाम्पल? MVI, मूव नाही, MOVE जर केला असतं, MOV, तर हा इन्स्ट्रक्शन कशामध्ये आला असता? रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये आला असता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. MVI A, किती? 60, म्हणजे हा 8 बिट डेटा. बरोबर आहे? बोर्डकडे लक्ष द्या. त्यानंतर दुसरा आहे रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड याचं एक एक्झाम्पल सांगा. मूव A, B. ठीक आहे. त्यानंतर थर्ड टाईप डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये त्याच इन्स्ट्रक्शन मध्ये 16 बिट मेमरी लोकेशन डायरेक्टली स्पेसिफाय केलेला असतो. ठीक आहे. याचं एक एक्झाम्पल सांगा. LDA, लोड द अॅक्युम्युलेटर फ्रॉम मेमरी लोकेशन 2000H. आता हा 2000H डेटा आहे का मेमरी लोकेशन आहे? मेमरी लोकेशन. हे लक्षात ठेवायचं. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये स्पेसिफाय केलेला 16 बिट व्हॅल्यू ही मेमरी लोकेशन असतो. दॅट इज नॉट अ डेटा, दिस इज ए मेमरी लोकेशन. ओके. मायक्रोप्रोसेसर विल ट्रीट this 16 bit value as a memory location, not as a data. Okay, so this is the example of direct addressing mode. त्यानंतर कोणता आहे? नेक्स्ट टाइप इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये मेमरी पॉइंटर यूज केलेला असतो. ठीक आहे. याचं एक एक्झाम्पल मूव B, M किंवा M, B. कुठलं एक्झाम्पल घेऊ शकता? याच्यामध्ये M काय आहे? M इज द मेमरी पॉइंटर. ठीक आहे. त्यानंतर आणखी सर्वात शेवटचं कोणतं आहे? इम्प्लाइड. इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड. याचे एक्झाम्पल सांगा. इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड CMA, कॉम्प्लिमेंट अॅक्युम्युलेटर, NOP, नो ऑपरेशन, RAL, RAR, रोटेट लेफ्ट, रोटेट राईट. ठीक आहे.
हे सर्व इन्स्ट्रक्शन काय येतात, ह्या इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड मध्ये येतात. ठीक आहे, हे लिहून घ्या. ऍड्रेसिंग मोड, ऍड्रेसिंग मोड्स ऑफ 8085, ऍड्रेसिंग मोड्स ऑफ 8085. addressing modes of 8085. ठीक आहे, आता सोपं वाटतं हे. ज्यावेळेस मी मायक्रो कंट्रोलर घेईल त्यावेळेस फक्त कन्फ्युजन होतं मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये. तर प्रोसेसर मध्ये प्रश्न विचारलेला असतो, मुलं कंट्रोलरचं उत्तर लिहितात. नाही, आपल्याला मिक्स आहे हा सब्जेक्ट. ऍड्रेसिंग मोड्स ऑफ 8085. 5 ऍड्रेसिंग मोड्स आहेत, इमिडिएट, रजिस्टर, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि इम्प्लाइड. मी काही इथे हे देतो, इन्स्ट्रक्शन देतो. ठीक आहे, मला त्याचा ऍड्रेसिंग मोड सांगायचं, चालेल? ऍड्रेसिंग मोड्स मला फक्त गेस करून सांगायचे, लगेच नाही, सगळं होऊ तर द्या. त्यांनी सांगायचे. LD त्याचा लॉंग फॉर्म सांगा मला, काय करतो हा इन्स्ट्रक्शन? HL पेअर. डायरेक्ट कसं सांगणार तुम्ही? मिनिंग तर माहित पाहिजे काय करतो तो इन्स्ट्रक्शन. बट ठीक आहे, आपण पहिल्यांदा हे बघूयात. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड बरोबर आहे. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, एक्सचेंज इन्स्ट्रक्शन. हा, इम्प्लाइड, व्हेरी गुड, इम्प्लाइड. हा, त्यानंतर ऍड, हे DAD, डॅड बी, करेक्ट आहे. रजिस्टर्ड, हे डायरेक्ट. हा, त्यानंतर SDI, इमिडिएट, इमेजिएट. हा, नेक्स्ट इनडायरेक्ट, DAA इन्स्ट्रक्शन, इम्प्लाइड. हा, डायरेक्ट करेक्ट आहे. कुठे जम्प करायचे मायक्रो प्रोसेसरला, त्याचं कंट्रोल कुठे शिफ्ट करायचे, तो मेमरी लोकेशन डायरेक्टली स्पेसिफाय केलेला आहे. हा मेमरी लोकेशन आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट. DCXB, रजिस्टर. ठीक आहे, आणि एक इन्स्ट्रक्शन मला द्यायचं होतं, ते राहिलं, बघूया आपण. LXI, त्यानंतर B, 1600H. हा इन्स्ट्रक्शन सांगा. LXI B, 1600H. डायरेक्ट आहे का इमिडिएट आहे इन्स्ट्रक्शन शेवटचा? का डायरेक्ट, इमिडिएट? आणखी किती जणांना वाटतं डायरेक्ट, किती जणांना वाटतं इमिडिएट? BC पेअर विथ स्पेसिफाईड डेटा. हा मेमरी लोकेशन नाहीये, हा काय आहे? डेटा आहे. जरी ही 16 बिट व्हॅल्यू असेल तर हा मायक्रोप्रोसेसर विल कन्सिडर दिस ॲज ए डेटा, नॉट ॲज अ मेमरी लोकेशन. जसं की आपण या इन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं होतं, तो LDA इन्स्ट्रक्शन होतं इथे. आता या केसमध्ये ही सुद्धा एक 16 बिट व्हॅल्यू आहे, पण या व्हॅल्यूला तो ॲज अ मेमरी लोकेशन कन्सिडर करतो, म्हणून हा डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आहे. पण इथे ही जी 16 बिट व्हॅल्यू आहे, या 16 बिट व्हॅल्यूला ॲज अ डेटा कन्सिडर करतो आणि ही व्हॅल्यू BC रजिस्टर पेअर मध्ये स्टोअर होते. म्हणजे BC रजिस्टर पेअर, BC रजिस्टर पेअरची साईज किती आहे? 16 बिट. म्हणजे याच्यामध्ये 16 बिट डेटा स्टोअर करावा लागेल, म्हणून हा 16 बिट डेटा इथे मेन्शन केलेला आहे याच इन्स्ट्रक्शन मधून. म्हणून हा इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेसिंग मोड काय येतो? यस, इमिडिएट येतो. ठीक आहे, करेक्ट आहे.
लिहून घ्या ते. तुम्हाला सिम्युलेटर कसं रन करायचं तेही दाखवेल. ठीक आहे.